15 एप्रिल 2026 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती बेलसाकरा आणि सत्यशोधक बौद्धिश संस्था बेलसाकरा, आनंद विहार बौद्ध विहार बेलसाकरा आणि सम्राट अशोका वाचनालय यांच्या माध्यमातून बेलसाकरा या ठिकाणी 3 दिवसीय प्रोग्राम आपण आयोजित केलेला होता। या 13 तारखेला भिक्खू संघाच्या माध्यमातून आपण वाचनालयाचं उद्घाटन केलं। त्यानंतर काल 14 तारखेला सकाळपासून ध्वजारोहण करून रात्रीपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांनी रॅलीचा कार्यक्रम घेतला आणि 15 एप्रिलला सकाळपासून जो कार्यक्रम जयंती व महात्मा फुले जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि असाच हा बेलसाकरामध्ये हा दरवर्षी प्रोग्राम होतो, कारण 26 जानेवारीला मी भीम मेळावा म्हणून ह्या गावामध्ये मागील 7 वर्षापासून भीम मेळाव्याचं आयोजन करतो। आणि ह्या वर्षी आनंदाची बाब अशी आहे की मागील 7 ते 8 वर्षापासून जे वाचनालयाचं काम आमचं चालू होतं ते वाचनालयाचं काम पूर्ण करून ते वाचनालयाचं उद्घाटन आम्ही 13 तारखेला आम्ही केलं आहे। मी एवढेच सांगून माझे 2 शब्द विराम देतो। या विधानसभेमध्ये बाबासाहेब क्रांतीसूर्य बाबासाहेबांची जयंती जी आम्ही मनवतो, संपूर्ण विधानसभेमध्ये एक मोठा कार्यक्रम या आपल्या छोट्याशा गावामध्ये हे लोक करतात आणि इथून एक दिशा आपल्याला मिळते की बाबासाहेबांनी जे आपल्याला एकीकृत करण्याचं काम केलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्याच पद्धतीने नवी उत्तेजना घेऊन आमचा बांधव हा त्या पद्धतीने वावरतो, आयुष्यामध्ये वावरतो। आणि एक नक्की आहे की या विधानसभेमध्ये कधीही जातीय तेढ आम्ही निर्माण होऊ दिला नाही। सर्व जाती धर्माचे लोक एका ठिकाणी येऊन आम्ही कार्यक्रम करतो। तो शिवजयंती असेल, ती आमची बुद्ध जयंती असेल, आपली बाबासाहेबांची जयंती असेल, हे सर्व कार्यक्रम आम्ही सर्व लोक सलोख्याने निर्माण करतो। आणि तो सलोखा निर्माण करण्याचं काम शशी आणि त्यांचे बंधू आणि त्यांचं संपूर्ण या भागातील आमचा संपूर्ण परिवार हा करतो। त्याबद्दल या सगळ्या लोकांचे मनापासून अभिनंदन करतो। त्या सगळ्या लोकांना धन्यवाद देतो की मागच्या कित्येक वर्षाची प्रथा परंपरा आपण कायम ठेवली आणि ती एका छोट्याशा गावामध्ये कायम ठेवली, त्याबद्दल या सगळ्यांचे अभिनंदन करतो। आमचे मामू आहेत, यांनी दाढी राखली, उद्या टोपी घालतील, हे बाबासाहेबांच्या संविधानाने अधिकार दिला आहे। पण त्यावर गदा आणण्यासाठी धर्म स्वातंत्र्य कायदा आला। पत्रकाराचं बोलणं असेल, लिहिणं असेल, माझं बोलणं असेल, गायकाचं दिव्य आनंदी भारतीचं गाणं असेल, यांच्यावर बंदी आणण्याचं काम केलं। कारण टीकाच करू नये, लोकशाहीमध्ये टीकेचं स्वागत करायचं असते, परंतु शासनाचं म्हणणं आहे टीकाच करू नका। कारण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, प्रत्येक नागरिकाने टीका करणं हा फंडामेंटल राईट आहे। त्याच्यावर गदा आणण्यासाठी 10 जुलै 2025ला जनसुरक्षा कायदा आणलेला आहे। आणि त्यानंतर अनुसूचित जातीमध्ये जमातीमध्ये फूट पाडण्यासाठी गरज नसताना SC ST मध्ये उपवर्गीकरण हे एक सुद्धा शासनाने सुरू केलेलं आहे। त्यांचे कोणाला माहिती नाही, जाहीर झालेलं नाही, आक्षेप काय नोंदाव, काय नेमकं त्या बदर कमिटीने केलं हे सुद्धा माहीत नाही। अशा रीतीने बहुजन समाजाला संपविण्यासाठी, SC STच्या लोकांना संपविण्यासाठी कायदे येत आहेत आणि ती लोकांना जागृत व्हावी त्यासाठी लोकांनी रोडवर उतरावं म्हणून या कार्यक्रमांचं आमच्या शशिकांत भाऊंनी आयोजन केलेलं आहे। हा खरा उद्देश आहे, आपण सर्वांनी लक्षात घ्यावं। निश्चित जनता जागृत होईल आणि जिथं जिथं संविधानाला तडे देणारे कायदे निर्माण होतील ते हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी समाज सज्ज झालेला आहे असं मला वाटतं। धन्यवाद। जय भीम। आमचे मामू आहेत, यांनी दाढी राखली, उद्या टोपी घालतील, हे बाबासाहेबांच्या संविधानाने अधिकार दिला आहे। पण त्यावर गदा आणण्यासाठी धर्म स्वातंत्र्य कायदा आला। पत्रकाराचं बोलणं असेल, लिहिणं असेल, माझं बोलणं असेल, गायकाचं दिव्य आनंदी भारतीचं गाणं असेल, यांच्यावर बंदी आणण्याचं काम केलं। कारण टीकाच करू नये, लोकशाहीमध्ये टीकेचं स्वागत करायचं असते, परंतु शासनाचं म्हणणं आहे टीकाच करू नका। कारण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, प्रत्येक नागरिकाने टीका करणं हा फंडामेंटल राईट आहे। त्याच्यावर गदा आणण्यासाठी 10 जुलै 2025ला जनसुरक्षा कायदा आणलेला आहे। आणि त्यानंतर अनुसूचित जातीमध्ये जमातीमध्ये फूट पाडण्यासाठी गरज नसताना SC ST मध्ये उपवर्गीकरण हे एक सुद्धा शासनाने सुरू केलेलं आहे। त्यांचे कोणाला माहिती नाही, जाहीर झालेलं नाही, आक्षेप काय नोंदाव, काय नेमकं त्या बदर कमिटीने केलं हे सुद्धा माहीत नाही। अशा रीतीने बहुजन समाजाला संपविण्यासाठी, SC STच्या लोकांना संपविण्यासाठी कायदे येत आहेत आणि ती लोकांना जागृत व्हावी त्यासाठी लोकांनी रोडवर उतरावं म्हणून या कार्यक्रमांचं आमच्या शशिकांत भाऊंनी आयोजन केलेलं आहे। हा खरा उद्देश आहे, आपण सर्वांनी लक्षात घ्यावं। निश्चित जनता जागृत होईल आणि जिथं जिथं संविधानाला तडे देणारे कायदे निर्माण होतील ते हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी समाज सज्ज झालेला आहे असं मला वाटतं। धन्यवाद। जय भीम। बाबासाहेबांची जयंती झाली तर मी एवढंच सांगेन पूर्ण समाजाला, जे बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे कष्ट केले त्या कष्टाची जाणीव असू द्या। कारण बाबासाहेब म्हणत होते की माझी जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा। कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेईल तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा।
कारण शिक्षण हे खूप महत्त्वाचं झालं आहे. शिक्षणाशिवाय आपण काहीही करू शकत नाही. एवढंच मी शुभेच्छा देते. डॉक्टर आंबेडकरांचा जन्मदिवस या निमित्तानं आनंद बुद्धविहार पंचकमिटी व सत्यशोधक समता सम्यक बहुउद्देशीय संस्था वेलसाकरा व न्यायालय वेलसाकरा या माध्यमात इकडे मी सर्व सर्वांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या फोटोला माल्यार्पण करावं. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांच्या विश्वरत्न परमपूज्य सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक बहुजनांचे प्रतिपालक राजर्षी शाहू महाराज, गोड डोळ्याने बहुजनांमध्ये परिवर्तन करणारे संत कबीर,